नमस्कार. जरा विचार करा की आपलं पूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून आहे, पण तेच काम करायला आपल्याकडे हातच नाहीत. किती अशक्य वाटते ना हे. पण याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टीवर एका 8वीत शिकणाऱ्या मुलीनं, शिवानी गिरमेनं, एक जबरदस्त उत्तर शोधून काढलंय. चला तर मग तिची ही कमाल गोष्ट समजून घेऊया. चला तर मग आधी ती मूळ समस्या समजून घेऊ, जिथून या सगळ्या शोधाची सुरुवात झाली. खरं तर ही एक अशी अडचण आहे ज्याचा आपण रोजच्या धावपळीत विचारही करत नाही, पण अनेकांसाठी हे खूप मोठं आव्हान आहे. फक्त एक क्षणभर विचार करा. ज्या माणसाचं सगळं आयुष्य शेती आहे, त्याला फवारणीसारखं एक साधं पण महत्त्वाचं काम करायचंय, पण त्यासाठी हातच नाहीत. ही मग फक्त एक अडचण नाही राहत, नाही का? हा त्यांच्या स्वाभिमानाचा आणि रोजच्या जगण्याचाच प्रश्न बनतो. आता बघा, जे आपले पारंपरिक पंप असतात ना, त्यांची रचनाच अशी आहे की त्याला हात लागतातच. म्हणजे पंपाला प्रेशर द्यायला आणि नॉझल फिरवायला दोन्ही हातांचा वापर करावाच लागतो. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ज्या माणसाला हात नाहीत, तो हे काम करूच शकत नाही. त्याला दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. आणि मग काम करण्याची इच्छा असूनही माणूस कसा हतबल होतो, नाही का? पण कमाल बघा, जिथे मोठमोठे इंजिनियर्स पोचले नाहीत, तिथे एका 8वीतल्या मुलीची कल्पना पोहोचली. तिने या अशक्य वाटणाऱ्या कामावर इतका सोपा आणि जबरदस्त उपाय शोधलाय. चला बघूया काय आहे हा तिचा अफलातून पंप. तर ही भन्नाट कल्पना आहे शिवानी प्रकाश गिरमेची, जी फक्त 8वीत शिकते. सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी आपल्याला दाखवून देते की जेव्हा टेक्नॉलॉजीला करुणेची जोड मिळते ना, तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो. तिच्या या प्रोजेक्टचं नाव आहे दोन्ही हात नसलेल्या दिव्यांगांसाठी स्वयंचलित औषध फवारणी स्प्रे पंप. नावावरूनच आपल्याला कळते की उद्देश किती मोठा आहे. फक्त स्वावलंबन नाही, तर शारीरिक अडचणींमुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची जी भावना येते ना, तीच मुळात पुसून टाकायची आहे आणि त्यांना सन्मान मिळवून द्यायचा आहे. अच्छा, तर मग आता बघूया की हे मशीन नक्की चालतं कसं. याच्या मागे ना 2 एकदम साधी पण खूप हुशारीनं वापरलेली तंत्रज्ञान आहेत. ह्या पंपाचं डिझाईनच असं आहे की हातांची गरजच शिल्लक राहत नाही. पहिलं म्हणजे हा पंप चालतो 12 व्होल्टच्या बॅटरीवर, म्हणजे हाताने प्रेशर द्यायचा प्रश्नच मिटला. आणि दुसरं, जे या प्रोजेक्टचं खरं हायलाईट आहे, ते म्हणजे याचं पायाने चालणारं स्विच. हे स्विच बरोबर पायाच्या घोट्याजवळ बसवले, त्यामुळे कुणीही ते अगदी सहज पायाने कंट्रोल करू शकतं. आता हे काम कसं करतं ते बघा. किती सोपं आहे. फक्त पायाच्या एका छोट्याशा मुवमेंटने स्विच दाबायचं की पंप सुरू. बॅटरीमुळे प्रेशर एकदम सारखा राहतो आणि मोटरमुळे नोझल आपोआप फिरतं. म्हणजे पिकांवर फवारणी पण व्यवस्थित होते. आणि काम झालं की परत पायाने स्विच दाबायचा की पंप बंद. है की नाही एकदम सोपं आणि जबरदस्त. पण ऐका, हा प्रोजेक्ट फक्त एक मशीन नाहीये. याचं खरं महत्त्व त्याच्या टेक्नॉलॉजीच्या खूप पुढे आहे. ते आहे त्याच्या सामाजिक परिणामात. हो, म्हणजे हे फक्त काही वायर, लोखंड आणि प्लास्टिकपासून बनलेलं एक यंत्र नाहीये. याच्या आत ना एक खूप मोठी भावना आणि एक क्रांतिकारी विचार लपलाय. आणि ती भावना आहे स्वावलंबनाची, आत्मसन्मानाची. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपलं काम आपण करू शकतो. ही जी भावना आहे ना, ती कुणासाठीही खूप मोठी असते, खूप मौल्यवान असते. आणि हे उपकरण बरोबर तीच संधी देतं. आणि याचे परिणाम खूप मोठे आहेत. पहिलं म्हणजे हे उपकरण त्या व्यक्तीला सक्षम बनवतं, कुणावरही अवलंबून न राहता काम करण्याची ताकद देतं. दुसरं, साहजिकच आहे, जेव्हा कामाची क्षमता वाढते तेव्हा आर्थिक फायदाही होतो, आयुष्य सुधारतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे उपकरण आपल्याला एक मानवी दृष्टिकोन देतं की टेक्नॉलॉजी खरंच समाजाच्या प्रत्येक माणसासाठी काहीतरी चांगलं करू शकते. आणि या प्रोजेक्टचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मेसेज हा आहे की टेक्नॉलॉजीचा खरा उद्देश नेमका काय असायला हवा. आणि हे शब्द स्वतः शिवानीचे आहेत, जे या पूर्ण प्रोजेक्टचा सार सांगतात. ती म्हणते, जर आपण दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन टेक्नॉलॉजी वापरली, तर आपण त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करू शकतो. बघा, एका वाक्यात किती मोठा विचार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी फक्त प्रगतीसाठी नाही, तर ती सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी आहे. तर मग आजचा आपला हा प्रवास याच एका प्रश्नावर संपवूया. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी समस्या आहेत, ज्यावर शिवानीसारखाच थोडा वेगळा विचार केला तर साध्या पण प्रभावी टेक्नॉलॉजीने उत्तर नक्कीच मिळू शकतं.
फक्त गरज आहे तसा विचार करण्याची.